जळती पाप कोठान कोठी आणि तो नर चढतो वैकुंठी आणि त्याच्या पाठीमाग कोण आहे म्हणले आपल्या पाठीमागे देव उभा मागे पुढे आणि उगवी कोडे त्या ठिकाणी म्हणले तू काही भिवू नको तू असणारा प्रभू रामचंद्राला शरण जा असं मला सांगितलंय म्हणून तुमच्याकडे मी शरण आलो. श्रीराम नामाचा प्रताप पापे निर्दळते आकल्प माझे तव पाप अल्प मी निष्पाप श्रीरामे. आता मरण चुकवायचंय प्रभू रामचंद्रा. अरे श्रीरामाच्या नामापुढं पर्वत जळती पापाचे आणि म्हणले मी आज पाप किती केलंय माझं पाप तर थोडे म्हणजे अल्प अल्प म्हणजे थोडं अल्प आहार केला ना तुम्ही आज त्याला मोठे खाल्ले दुर्नूची पाहिली तुम्ही आज त्या ठिकाणी म्हणले अल्प पाप आहे म्हणले प्रभू रामचंद्रा कोटान कोटी पाप नाही असा काग त्या प्रभू रामचंद्रा बोलत आहे. चला श्रीराम नाम स्मरता वाकुटे कर्मे कर्मशा होया तोटे तो श्रीराम देखाता द्रष्टे पापाची गोष्टी मज नाही. प्रभू रामचंद्राच्या नावासाठी कोट्यान कोटी पापाची धुनी होती आणि मी पापच थोडे केले ना आणि मग एवढ्या पापाची तुमच्याकडून असणार म्हणले धुनी होत नाही का म्हणले हे जळून जाण्याची शक्यता म्हणले थोड्या पापाला काय लागत आहे असा गोड बोलून तो कावळा आणि प्रभू रामचंद्राला बोलू लागला आहे. श्रीराम मूर्ती अनेक ध्याने ध्याने सगळं पाप होया ढोणे तो श्रीराम देखील नयने नयने त्रिभुवने माझा नाही. प्रभू रामचंद्राच्या नामाचं जर धुनी ऐकली राम नाम सकळ पापाची होती धुनी आणि मी आता काय केलं म्हणले साक्षात तुझ्या समोर आलो देवा मी आता तुझं मुख पाहलंय पाहता तुझे मुख सुखावले सुकन डोळ्याची भूक नवजे माझ्या मी साक्षात तुमच्या समोर आहे माझं पाप जळायला किती टाइम लागेल असा कावळा त्या प्रभू रामचंद्राला बोलत आहे. आयुष्य बोलणे आपण काके वंदले श्रीरामचरणा सीतेशी घातले लोटांगणा लोटांगण मने कृपा पूर्ण मजा करे. असं कावळा बोलला प्रभू रामचंद्राच्या पायावर मस्तक ठेवलं आणि साष्टांग दंडवत कुणाला घातला सीते मातेला. प्रभू रामचंद्राला सुद्धा कळालं कावळ्याला सुद्धा माहित होतं हे बाबा करणार नाही माफ पण माईचा अंत करणं मात्र फार बिकट आहे बरं का. मुलासाठी कशासाठी मी काय करू शकत ना आईचा अंत करणे म्हणून साष्टांग दंडवत सीते मातेला घातलं आणि सीते मातेला साष्टांग दंडवत घातल्यावर काय करत आहे मळे कुचागरे लाविता हात बाळकाची सत्ता बहुत तैशेनी तुझे ज्येष्ठ अपत्य जानने चित्ता जानके. आई काय कर मी ज्येष्ठ सुतोय तुझा मी ज्येष्ठ सुतोय तुझा बाळक आणि कुठेही जर आईच्या अंगाला हात लावला तर काय काही विपरीत घटनी घडते का आई म्हणेन का नको बाळकाने हात लावला तर मला तुझा मी ज्येष्ठ सुतोय बालक आहे मी जरी तुझ्या तोंडाला तोंड लावलंय महाराजांनी सांगितलं चुंबन घेतलंय म्हणून पण मी जरी असताना तुझ्या तोंडाला तोंड लावलंय पण मी बालक नाही तुझा आई मला माफ कर मला एवढ्या बार सोड अशा असणारा गैवर करून त्या काकुळत येऊन सीते मातेला तो कावळा बोलत आहे. एक कुचा धरून हाती तुझा घाले मोठा प्रती बाळ सत्याची ख्याती ते तुझं प्रतिज्ञा केले. सांगू का पुढे चलू सांगा सांगू का म्हणजे असणार आपल्या बाळक काय करतो आईच्या मांडीवर असल्यानंतर एका हाताने काय करतो स्तन आहे ना आपल्या मुखात घालतो आणि दुसरं तण काय करतो हाताला हात लावतो त्या स्तनाला. मग आईला काय वाटतंय का आईला काहीच वाटत नाही ना. मग तसा मी तुझा ज्येष्ठ बालक आहे आता मला माफ कर असा तो कागरूपी कावळा आणि त्या सीते मातेला बोलत आहे. पती सकुच सत्ता काते बाळकाशी कुच सत्ता
लोकांते ते म्या केले तुझा प्रते जानने चेते जानकी आता पण इथं नाही सांगितलं तर म्हणते महाराजाला सांगायचं सांगू का चलू पुढे आणि बी त्या ठिकाणी हा जे आहे ते सांगतो मग ते म्हणले जे ते काय म्हणले नवऱ्याची सत्ता आहे शरीराला हात लावायची नवऱ्याची सत्ता आहे कुणाच्या पत्नीच्या शरीराला हात लावायची पण ते एकांतामध्ये आणि मुलाला सत्ता आहे ते लोकांतामध्ये लावलं तरी काय तुम्ही 10-5 महिला अशा असल्या आपण जरी असलं तर आई ती काय करते स्तन उघडं करून त्या मुलाला पाजती का नाही मग लोकांतामध्ये असणारी त्या आईला मुलाला पाजू शकते पण एकांतामध्ये फक्त लोकांतामध्ये नवऱ्याला सत्ता नाही असे नाथ महाराज त्या ठिकाणी आपला सांगतात पती सखुचा सत्ता रात्री बाळकाची सत्ता हो रात्री ते म्या केले तुझा प्राते जानने चेते जानकी भगवान की जय. मध्यरात्री सत्ता कुणाची म्हणले पतीची सत्ता मध्यरात्री आणि अहोरात्री सत्ता असणार आहे बालकाची अहोरात्र जरी आईच्या अंगावर खेळा तर काय मुलाला काय नको म्हणती काय पण वाज्या असणारी पतीची सत्ता आहे फक्त मध्यरात्री सत्ता आहे अशा असणारे नाथ महाराज वळीद्वारे आपल्याला सांगत आहेत बोला रजस्वला झालिया कांता पतीने शिवनये सर्वथा तेथेही बाळक होय झोमता तैसे तत्वाता म्या केले प्रभू भगवान तुम्हाला मी सोडणार नाही आता आमच्या हातातून तुम्ही शेवटचा दिवस आहे काय रजस्वला असणारी स्त्री रजस्वला असणाऱ्या आपल्या भाषेत म्हणजे 4 दिवस बाजूला बसती ना स्त्री पतीला हात लावायचा अधिकार नाही पण बाळकाला काय बाळकाला असणार तो इकडून तिकडे जातो तिकडून येतो तिच्या मांडीवर बसतो स्तनपान करतो म्हणून मात्र नवऱ्याला हात लावायचा अधिकार नाही किती दिवस रजस्वला स्त्री असताना 4 दिवस हात लावायचे अधिकार नाही असे नाथ महाराज वळीद्वारे आपल्याला सांगतात करे करोने आजान बाळक करी कुछ प्राशन म्याही करे करोने पूर्ण केले स्तनपान तुझे चांगदेव महाराज ओवीचा अर्थ असा आहे बारीक बारीक सूक्ष्म अर्थ करी धरोनी असतन कर म्हणजे हाताने स्तन धरायचा आहे मुखाने तोंडात घालायचा आहे मुखात घालायचा आहे हाताने म्हणजे त्याला काही नाही म्हणते का नको नाही पण नवऱ्याला कोणाला जर काय आपण जर स्त्रीच्या अंगाला हात लावता आपल्याला काय करते कार्यक्रम लावते का नाही मग तसा असणारा कावळा त्या सीते मातेला बोलू लागला अरे मी तुझं लेकरू आहे आणि मी तुझ्या अंगाला शिरी शिवलं म्हणून काय एवढा असणारा अपराध केला मला माफ कर असा असणारा तो कागरूपी कावळा सीते मातेला असणारा गैवार करून बोलू लागला आहे गाईचा गोरा गाईवरी उडे तरी मातेशी कोपना चढे ते म्हणे ताणे बाळक वेडे तैसे मजकडे खंडू महाराज गाईचा गोरा आपल्या भाषेत सांगतो गाईचा गोरा गायीवर उड्या जर मारल्या अंगावर तर ती काय म्हणती माझं लेकरू काय त्याचा काय म्हणती का त्याला नाही म्हणत मारित नाही काय नाही वगैरे तसा असणारा मी तुझा लेकरू आहे आणि तुझ्या अंगावर खेळलो म्हणून काय वाईट आहे सीते माते मला मात्र एवढी बारा माफ कर असा विषय नाथ महाराज आपला सांगतात तू तवा चराचर जनाने आम्ही आपत्या पशु समाने शोभन धरावा म्हणे सखी जनने तो आम्ही तू तो चराचर जाणतीस चराचरातलं जाणलीस आणि मी तर आम्ही ते काय जनावरासारखा आपत्तीत मुली तुझी आली हे जनावर पशु पक्षी फिरतेस ना जंगलामध्ये त्याच्यासारखे तुझ्या आपत्तीत तू सगळं जाणतेस ना असा सीते मातेला तो काय बोलू लागला आहे ऐकोनी काकाचे बोलणे सीता कळवळले निज म्हणे याशी राखावे जीवे प्राणे कृपा करणे श्री रामा
आणि त्या ठिकाणी कावळा असा बोलला की सीते मातेच्या डोळ्यातून पाणी आलं. बाळक बोलतय जीव राखावा. सांगू लागला कावळा काहीतरी करा आणि माझं मरण चुकवा. त्यावेळेस सीता माता त्या प्रभू रामचंद्राला काय बोलू लागली आहे? तुझ्यानी या बोले न्यायावरे निर्वाण केले ते नवेचे नेवारेले अटक पाडेले जानके. हे जानके मी आता निर्वाण शिका सोडलेली आहे आणि निर्वाण शिका सोड आता मोठा आहे. निर्वाण शिका सोडलेली आहे आणि त्याचं काय करू मी? हे कुठं टाकून देऊ? असे असणारे ते कोण? प्रभू रामचंद्राला सीता माता सीतेला प्रभू रामचंद्र बोलत आहेत. ऐके स्वामी रघुनाथा मारो नये शरणागता कैशने याच्या करशे घाता याचे सर्व थार क्षावे. प्रभू रामचंद्राला जानकी बोलू लागली कशाने करावा याचा घात. प्रभू रामचंद्राने तो सोडले ते मारण्याची सुडीतच नव्हता, पण याचं मरण चुकवावा म्हणून मध्यस्थी केली. कोणी? ज्याचा गुन्हा केलाय, सीतेमातेचा खरा गुन्हा केलाय, तीच आरडली ओरडली. प्रभू रामचंद्राला सांगितलं, प्रभू रामचंद्राने सीता सोडली, पण तरी सीता माता काय म्हणत आहे? याचं मरण चुकवा असे असणारे प्रभू रामचंद्राला. आणि ती बोलू लागली आहे सर्व शक्ती सर्व सत्ता सवे रक्षावे शरणागता आयशे वृंदे तुझे रघुनाथा कैशा पर्याता यावदेशे. आणि म्हणले सर्व सत्ता तू सर्वस्वी आहे. तुला काय करता यायचं नाही रे भगवंता, तुला सर्व काही करता येईल याला कोण्याही परीने, पण याचं जीवित वाचलं पाहिजे अशी सीता माता आणि त्या प्रभू रामचंद्राला बोलू लागली आहे. इशिका आणि वार निश्चित तरी राखावा शरणागत कैचे तुझे सत्यव्रत प्रताप यथार्थ प्रताप यथार्थ तुझा. प्रभू रामचंद्र मी सुद्धा तुम्हाला हात जोडते, परंतु काय करावा? याचं जीवित्व वाचवा. शरणागताचं मरण चुकलं पाहिजे. करता हरता तुम्ही आहे, या तुमच्या सत्तेशी झाडाचं पान सुद्धा हलत नाही, मग काय याचं जीवित्व राखता येणार नाही असं प्रभू रामचंद्राला सीता माता मध्यस्थी करू लागली आहे. जिने मारविले कागाते त्याची म्हणे वाचवा त्याते आयशे लागवा केले रघुनाथे संकर माते आलेप्त. ज्याने मारले कागाने आणि ज्याने सांगितलंय प्रभू रामचंद्राला आणि त्याच्या तोंडातून सांगते की कोण? सीता माता. याचं मात्र काय करा? जीवित वाचा. ज्याचा गुन्हा केलाय त्याला शरण गेल्यावर तेच म्हणतोय मला जरी काय केलं असेल याने, जरी माझी विठ्ठमाना केली असेल, पण याला मारू नका असं कोण म्हणतंय? ही सीता माता प्रभू रामचंद्राला बोलू लागली आहे. कळला काकाचा व्रतांत जाणून सीतेचे मनोगत काय बोलेला रघुनाथ सावचित्त अवधार. सीते मातेचं मनोगत कोणाला कळालं? प्रभू रामचंद्राला कळलं. मला आता हिचं सगळं जे मनातलं आहे ना म्हणलं ते सगळं प्रभू रामचंद्राला कळाल्यानंतर प्रभू रामचंद्र सीते मातेला काय बोलत आहे? ऐकोनी सीतेचा वचनार्थ काकाशी नाभी म्हणे रघुनाथ तुझे वाचवया जीवित ऐक हितार्थ सांगेना. प्रभू रामचंद्राने सांगायला सुरुवात केली आहे काका, ठीक आहे तुझं जीवित वाचायचंय ना, तर मग माझं जे शब्द आहे ते ध्यान धरून ऐक. तुम्हाला बी जर वाचायचं असेल, ह्या संसारामधून करायचं असेल, तुम्ही सुद्धा ध्यान देऊन ऐका असे नाथ महाराज आपल्याला सांगतात. ठिकाणी वार निश्चित तेने करवा तुझा प्राणांत परी तुझा शरणागत
रामचंद्र बोलू लागले कोणाला त्या काकाला कावळ्या ही शिका अनिवार्य आहे परंतु तुझं जीवितच वाचणं तुला मारण्याची शक्यता आहे पण आता बसून ती थांबली तुम्हाला शरण आलास म्हणून बाजूला थांबवले आहे आता मात्र निश्चित ऐक मी सांगतोय ते ऐक असा तो कावळ्याला प्रभू रामचंद्र बोलत आहे इशिका आणि वार दारुणा तुझा वाजवया प्राण एकांग देशी आपण तेने निवारण चालेल हे कावळे असणार तुझं जीवित वाचायचंय ना तर एक अंग दी आणि एक अंग दिलास तर मात्र तू वाचशील असा असणारा कावळ्याला प्रभू रामचंद्र बोलत आहे